Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते व मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखालील गटाने निर्णायक विजय मिळवला आहे. अध्यक्षपदी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदी कागवाडचे आमदार राजू कागे यांची निवड करण्यात आली असून अधिकृत घोषणेस केवळ औपचारिकतेची प्रतीक्षा आहे. डीसीसी बँकेची निवडणूक ही केवळ आर्थिक सत्ता नसून जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा मुद्दा मानला जातो. त्यामुळे या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जारकिहोळी गटाने रणनीतीपूर्वक खेळ करत विरोधी गटाला चकवा दिला आहे. अण्णासाहेब जोल्ले व राजू कागे यांना संधी मिळाल्याने त्यांचे राजकीय व सहकारी क्षेत्रातील वजन आणखी वाढलं आहे. या निवडीमुळे आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी अण्णासाहेब जोल्ले तर उपाध्यक्षपदासाठी राजू कागे यांनी अर्ज दाखल केला होता. दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली असून यानंतर आगामी 5 वर्षांमध्ये बँकेच्या कामकाजामध्ये आमूलाग्र बदल केले जाणार असल्याचे आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जारकिहोळी म्हणाले की बँकेच्या डिपॉझिट आणि इतर आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने योग्य धोरणे राबवली जातील. विरोधी गटांकडून बँकेच्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला असला तरी आम्ही त्याला योग्य उत्तर दिलं आहे. त्यामुळे आमची सत्ता पुढील 5 वर्षे टिकून राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिस्त, विश्वास आणि विकास या तत्वांवर बँकेचा कारभार पुढे नेला जाईल. जिल्ह्यातील ही महत्त्वाची सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपाती निर्णय न घेता फक्त बँकेच्या हिताचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे, अशी स्पष्ट माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. आज सोमवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की या निवडीसाठी कुठलाही भाजप वा काँग्रेस असा विचार करण्यात आला नाही. सहकार क्षेत्रातील अनुभव आणि बँकेच्या सुरळीत कारभाराला प्राधान्य देत ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे बँकेचा कारभार पारदर्शक व जनहिताभिमुख राहील. जिल्ह्यातील कृषी संस्था, शेतकरी, व्यापारी आणि मजूर वर्गाच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य निर्णय घेतले जातील. बँकेवर जनतेचा जो विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याचा आमचा प्रयत्न राहील. पुढील 5 वर्ष बँकेचा कारभार योग्य रीतीने चालवण्याचा निर्धार आहे, असेही पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी नमूद केले. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जोल्ले यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पुढील 5 वर्षांमध्ये बँकेला राज्यातील क्रमांक 1 ची सहकारी बँक बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शेतकरी, मजूर, कष्टकरी, व्यापारी, कर्मचारी, कृषी संस्था आदींच्या हितासाठी प्रभावी ध्येय धोरण आखून काम केले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की बेळगाव हा राज्यात मोठा जिल्हा असूनही येथील सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या मागे आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती बदलवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संचालक मंडळाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विश्वासास पात्र ठरत बँकेचे काम पारदर्शकपणे आणि विश्वासार्ह पद्धतीने पुढे नेण्यात येईल. कृषी, व्यापार, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी विशेष कार्यप्रणाली आखली जाईल, असेही जोल्ले यांनी नमूद केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे. या निवेदनात शहरात कानडी कार्यकर्त्यांकडून वाढता उपद्रव तातडीने थांबवा, तसेच पुढील महिन्यातील 8 डिसेंबर रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठी भाषिकांचा महामेळावा घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. कर्वे संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सध्या शहरात निर्माण होणाऱ्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर योग्य बंदोबस्त करा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा यावेळी देण्यात येणार आहे. मये समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मराठी भाषिकांना एकत्र येत पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे. संबंधित तिघांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेत. पहिल्या प्रकरणामध्ये जावेद इलियास भेंडीगिरी व 29 राहणार कुंभार गल्ली अनगोळ याला शिवशक्तीनगर परिसरात संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्याने गांजा सेवन केल्याचं निष्पन्न झाले. दुसऱ्या प्रकरणामध्ये मोहम्मद इजाज शेख वय 24 राहणार आझादनगर याला अनगोळ मराठी शाळेजवळ संशयास्पद हालचाली करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासणीमध्ये त्यानेही गांजा सेवन केल्याचं निष्पन्न झालं. तिसऱ्या प्रकरणामध्ये मोहम्मद गुलबर सादिक शरीफ वय 32 राहणार मशीद गल्ली धामणे यास बाबले गल्ली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्यानेही मादक पदार्थ सेवन केल्याची कबुली दिली. या तिघांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील श्रीनगर परिसरामध्ये रविवारी एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आगीत झालेल्या नुकसानीचा तपशीलही मिळालेला नाही. अधिक तपास सुरू आहे. विविध मागण्यांची त्वरित पूर्तता करावी आणि ग्रंथालय निरीक्षकांच्या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी संबंधित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकार आणि ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाला इशारा देण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर 2025 रोजी के भाग्यवती यांनी तर 28 ऑक्टोबर रोजी नेलमंगला तालुक्याचे निरीक्षक के रामचंद्रया यांनी मानसिक छळामुळे आत्महत्या केली. मात्र अद्याप सदर दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. एका प्रकरणात केवळ पीडीटी अधिकाऱ्याला निलंबित करून विषय थांबवला गेला आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असून ग्रंथालय निरीक्षकांचे जीवन कुत्र्यापेक्षाही वाईट बनले आहे, अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनातून सर्व मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. बेळगावमध्ये किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भागामध्ये थंडीची लाट पसरल्याचं चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांश गावांमध्ये थंडीने हुडहुडी भरली आहे. राकसकोप परिसरामध्ये किमान तापमानात घट होऊन तापमान 29 अंशांवरून थेट 20.01 अंशावर पोहोचलं असून पुढील 4 दिवसात तापमान आणखी 10 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सोमवारी पहाटे तालुक्यातील किमान तापमान 20.01 अंश इतकं होतं, तर तेच तापमान रविवारी पहाटे 19 अंशांपर्यंत खाली घसरलं होतं. पारा अचानक 1 अंशाने खाली घसरल्यानं पहाटेच्या वेळी का होईना मात्र हवेत गारवा जाणवतोय. तसेच बेळगाव शहरातही किमान तापमानामध्ये घट होऊन पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे खानापूर चंदगड तालुक्यामध्ये थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानामध्ये घट झाल्याचंही समजतं. परिणामी आंबा काजू पिकास पोषक असं वातावरण तयार झालंय. तालुक्यातील काही भागामध्ये धुक्याने आपली हजेरी लावली आहे. बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहातील घटना राज्यभरात गाजत असताना बेळगावच्या हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहातही अशाच प्रकारची घटना काल रविवारी रात्री घडल्यानं खळबळ उडाली आहे. कारागृहाच्या बाहेरील भिंतींवरून आतमध्ये संशयास्पद पिशवी टाकण्यात आली.
या पिशवीमध्ये मोबाईल की अंमली पदार्थ होते याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ती वस्तू ताब्यात घेतली आहे आणि या घटनेसंदर्भात FIR दाखल केलाय. अधिक माहितीनुसार 3 महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे प्लास्टिक पिशवीतून संशयास्पद वस्तू जेलच्या बाहेरील भिंतीवरून आत टाकण्याचा प्रकार घडला होता. त्याच धर्तीवर पुन्हा दुसरी घटना घडल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. शहरातील दक्षिण आणि उत्तर उपनिबंधक कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भेडसावणाऱ्या सर्व्हर बिघाडामुळे मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वकील, रिअल इस्टेट एजंट आणि मालमत्ताधारक हैराण झाले असून नाराजी व्यक्त करत आहेत. कावेरी 2 या ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे विक्री करार, दस्तऐवज नोंदणी, अंगठ्याचे ठसे, फोटो ओळख, स्टॅम्प शुल्क भरणे अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये अडथळे येत आहेत. काही वेळा एकाच नोंदणीसाठी पोर्टल वारंवार रिस्टार्ट करावं लागत असल्यानं संगणक ऑपरेटर आणि कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढतोय. यामुळे नागरिकांना कार्यालयात तासनतास ताटकळत थांबावं लागतं, तर अनेकांना नोंदणी पूर्ण न करताच रिकाम्या हाताने घरी परतावं लागतं. नियमित कामकाज ठप्प होत असल्यानं शासनाच्या महसुलातही घट होत आहे. तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून नागरिकांना सुरळीत सेवा मिळावी अशी मागणी आता जोर धरत आहे. बेळगाव शहरातील नार्वेकर गल्ली येथील श्री ज्योतिबा मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही कार्तिकोत्सव मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री ज्योतिर्लिंग देवाच्या कार्तिकोत्सव पार्श्वभूमीवर मंदिरात महापूजा, अभिषेक, आरती आणि पालखी मिरवणुकीसह अनेक पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण उत्सव शांततेत व श्रद्धेने पार पाडण्यासाठी मंदिर व्यवस्थापनेच्या वतीने परिश्रम घेण्यात आले होते. बेळगाव शहरातील सह्याद्रीनगर परिसरात एका बंद घराचा कडिकोंडा तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत सुमारे 1.5 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी APMC पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक उस्मान आवटी हे पुढील तपास करत आहेत. लीना अमजद पठाण व तिचे घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेले होते. मात्र घरी परतल्यानंतर घर फोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान चोरट्यांनी घराचा कडिकोंडा तोडून बेडरूममधील तिजोरी खोलून लॉकरमधील सुमारे 42 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. घटनेची माहिती मिळताच APMC पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. शहर व उपनगरातील बंद घरे चोरट्यांच्या रडारवर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खडेबाजार बेळगाव येथील श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने आयोजित श्री नामदेव विठ्ठल मंदिरातील गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेल्या काकडा आरतीचा सांगता समारंभ आज सोमवारी अत्यंत भक्तिपूर्ण आणि सांप्रदायिक ऐक्याच्या वातावरणात पार पडला. पहाटे 6 वाजता काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महाअभिषेक, पूजा आणि महाआरती पार पडली. या सर्व धार्मिक विधींनी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. काल्याच्या अभंगांनी भक्तिरस अधिक खुलवला. दरम्यान गेले 36 दिवस अखंड सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. प्रसंगी शेकडो भाविकांनी यामध्ये सहभागी होत आध्यात्मिक समाधान प्राप्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने विशेष मोहीम राबवली असल्याचे जाहीर केले असले तरीही शहराच्या बहुतांश भागामध्ये अद्यापही कचऱ्याचे ढीग साचत आहेत. दररोज कचरा उचलणे गरजेचे असताना 2-3 दिवस कचरा जागीच पडून असतो. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रिसालदार गल्ली, शनिवार खूट कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद आणि हॉटेलमधील टाकाऊ वस्तूंचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
या परिसरामध्ये झेरॉक्स, चहा टपरी आणि टायपिंगची दुकाने असल्याने नागरिकांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे या दुर्गंधीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या परिसरात व्यापारी, ग्राहक व विक्रेत्यांनी परिसरातील कचराकुंडी दिवसातून किमान एकदा तरी साफ करावी अशी मागणी पालिकेकडे केली आहे. तसेच महापालिकेने या ठिकाणी स्वच्छता निरीक्षकाची नेमणूक करून या परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे. निपाणी शहरातील रहिवासी असणाऱ्या गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा या उद्देशाने निपाणीत फ्लॅट सिस्टीम घरकुलांना शासनाकडून मंजुरी मिळाली. 2017-18 मध्ये निपाणी शहरात एकूण 2052 घरकुले मंजूर झाली. यातील 1 BHK घरकुलांचं काम सुरू झालं, मात्र ते देखील अत्यंत संथ गतीने सुरू आहे. विद्यमान सभागृहाच्या कालावधीत तर निदान घरे मिळतील अशी आशा होती, ती देखील फोल ठरली. विद्यमान सभागृहातील पदाधिकारी व नगरसेवकांनी पदे उपभोगताना घरकुलाच्या प्रश्नाकडे मात्र गांभीर्याने लक्ष दिलं नाही. वाट्याचे पैसे देऊनही अद्याप घरकुलांचा ताबा मिळाला नसल्याने लाभार्थी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कनगले येथील ग्रामपंचायतीमध्ये PDO S दयानंद व हिशोबनीस क्लार्क बिराप्पा करापगोळ यांनी पंचायतीची कागदपत्रे आपल्याकडे ठेवली आहेत. ही कागदपत्रे त्वरित ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करावीत अशी नोटीस तालुका पंचायत योजना अधिकारी प्रशांत मुंदोळी यांनी दिली असल्याची माहिती आंदोलन समिती प्रमुख महांतेश पाटील, उत्तम वाळके व सहकाऱ्यांनी दिली. दरम्यान मंगळवार दिनांक 11 रोजी कागदपत्रे हजर करण्याची मुदत दिली असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विश्व भारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करत 3 सुवर्णपदके आणि 1 कांस्य पदक मिळवून शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे. 14 वर्षांखालील गटामध्ये राजू दोडमनी याने 48 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावलं. 17 वर्षांखालील गटामध्ये विनय मुतनाळ याने 71 किलो वजनी गटामध्ये आणि ग्रिको रोमन प्रकारामध्ये प्रथम क्रमांक, सुरेश लंगोटी याने 92 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त केलं, तर कैलास आरटी याने 65 किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवलं. या सर्वांना संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळी, मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर तसेच शिक्षक विनायक कंगराळकर यांचं विशेष मार्गदर्शन लाभत आहे. या यशस्वी खेळाडूंची आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.